विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अर्थशास्त्र प्रकरण दुसरं, उपयोगिता विश्लेषण आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा सिद्धांत. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आजच्या तासाला आपण ते अभ्यासणार आहोत. नित्य अनुभवास येणारं सत्य म्हणजे हा सिद्धांत आहे. विवेकी उपभोक्त्याची आर्थिक वर्तणूक या सिद्धांतामध्ये मांडण्यात आलेली आहे. हा सिद्धांत सर्वप्रथम ज्यांनी मांडला म्हणजे मूळ संकल्पना ही प्राध्यापक गॉसेन यांची आहे. याला गॉसेनचा पहिला नियम असंही म्हटलं जातं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी हा सिद्धांत व्यवस्थितरित्या मांडून लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. मार्शल यांनी 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला आणि त्यामध्ये त्यांनी हा सिद्धांत व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. हा सिद्धांत काय आहे तर आपल्याला नित्य अनुभव येतो की आपल्याजवळ जर का वस्तूचा साठा असेल आणि त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली तर काही कालावधीनंतर आपल्याला ते नकोसं होतं. म्हणजेच आपल्या साठ्यात वाढ झाली तरी त्यापासून मिळणारी उपयोगिता जी असते ती कमी होत जाते, म्हणजे घटत जाते. हा साधा सरळ सत्य अनुभव सिद्धांताच्या रूपानं डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे. तर हा सिद्धांत जो आहे आपण आज अभ्यासतो आहोत. या सिद्धांताचं विधान जे आहे ते मी तुम्हाला सांगते. या सिद्धांताचं विधान जे आहे ते विधान म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान हे कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात आपण असं सांगू शकतो की इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर मिळणारे समाधान प्रत्येक नगाच्या वाढीबरोबर कमी होत जातं. म्हणजे एखादी वस्तू अधिक प्रमाणात आपल्याला मिळाली तर अधिक प्रमाणात मिळणारी उपयोगिता कमी कमी होत जाते. साधारण सिद्धांताचं विधान आपण अभ्यासलेलं आहे. वास्तविक पाहता कोणताही नियम किंवा सिद्धांत जेव्हा आपण अभ्यासतो त्यावेळेला गृहीतकं महत्त्वाची असतात. गृहीतकं जी असतात ती म्हणजे काय तर आत्ता सिद्धांतामध्ये एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे इतर परिस्थिती कायम असता किंवा अन्य परिस्थिती स्थिर असता. म्हणजे हा सिद्धांत अनुभवास यायचा असेल तर विशिष्ट परिस्थिती अमुक अमुक आहे असं गृहीत धरलं जातं आणि ते गृहीत धरल्यानंतरच आपल्याला तो नियम किंवा सिद्धांत प्रत्ययास येतो किंवा अनुभवास येतो. मग ही गृहीत काय आहेत तर ती साधारणपणे एक 6-7 गृहीतकं आहेत. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करते आणि स्क्रीन शेअरच्या माध्यमातूनच आपण ती अभ्यासूयात. हे बघा, इथे समोर तुम्हाला दिसत आहे की इथे समोर तुमच्या समोर जी आहेत ती घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीत आलेली आहेत. याच्यामध्ये गृहीतकं जी आहेत ती म्हणजे काय तर विशिष्ट परिस्थिती आहे असं गृहीत धरणं. मग पहिलं गृहीतक काय आहे तर विवेकशीलता. आता विवेक म्हणजे काय तर समजून उमजून चालणं, बुद्धिमत्तेचा वापर करून निर्णय घेणं. मग विवेकशीलता उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक ही सर्वमान्य आहे असं मानलं जातं आणि त्यामुळं आपल्याला महत्तम समाधान मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो.
म्हणजे तो उपभोक्ता, आपण म्हणजे उपभोक्ता. दुसरं त्याच्यामध्ये गृहीतक दिलेलं आहे ते म्हणजे संख्यात्मक मापन. या सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येतं असं गृहीत धरलेलं आहे. वास्तविक पाहता आपण ज्या वेळेला उपयोगितेची वैशिष्ट्य अभ्यासत होतो त्यावेळेला उपयोगितेचं मापन करणं अशक्य असतं असं अभ्यासलेलं आहे. म्हणजे संख्येमध्ये किंवा आकडेवारीमध्ये ती मोजता येत नाही. परंतु ज्या वेळेला आपण सिद्धांत अभ्यासतो त्यावेळेला आपण असं गृहीत धरतो की उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते आणि त्यामुळं त्याच्यामध्ये गणती प्रक्रिया सहज शक्य होतात. वस्तूंच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते आणि त्यांची तुलनाही करता येते. त्यानंतरचं गृहीतक आहे ते म्हणजे एकजिन्सीपणा. मग एकजिन्सीपणा म्हणजे काय? तर आपण ज्या वस्तू उपभोगामध्ये आणत असतो त्या सर्व वस्तूंचा आकार, रंग, स्वरूप, चव, दर्जा, वेष्टन या सर्व बाबतीमध्ये त्या समान असतात. त्यानंतरचं गृहीतक आहे ते म्हणजे उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. म्हणजे एका पाठोपाठ एक त्या वस्तू उपयोगामध्ये आणायचा. त्यानंतरचं पाचवं गृहीतक आहे ते म्हणजे योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचं आकारमान योग्य किंवा सर्वसाधारण असावं आणि ते अत्यंत मोठं पण नसावं आणि लहान पण नसावं. तर त्यांनी तिथं दिलेलं आहे की योग्य आकारमान गरजेचा आहे. जर का एक लहान मोठा असा आकारामध्ये फरक पडला तर तो नियम आपल्याला अनुभवास येऊ शकत नाही. त्यानंतर गृहीतक सांगितलेलं आहे ते म्हणजे स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवी, आवडीनिवडी यासारखे घटक जे असतात ते बदलत नाहीत, ते स्थिर असतात. आणि पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे स्थिरता इथं गृहीत धरलेलं आहे. आणि त्यानंतरचं गृहीत आहे ते म्हणजे विभाज्यता. उपभोगात आणलेली वस्तू ही विभाज्य असावी. म्हणजे काय? तर या वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता आलं पाहिजे. आणि त्यानंतरचा आठवं गृहीतक तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत नाहीये पण पुस्तकामध्ये आहे. इथे खालच्या साईडला तळ भागामध्ये इथे स्क्रीनवर दिसतंय थोडंसं पुसटसं. ते गृहीतक काय आहे तर एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूंचा वापर होतो असे सिद्धांत आपल्याला सांगतो. म्हणजेच थोडक्यात एकेका वाक्यामध्ये ही गृहीतकं आपण सांगू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. ती कोणती आहेत? तर उपभोक्ता विवेकशील आहे. उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते. उपभोगातील वस्तू एकजिनसी असतात. उपभोगणाऱ्या सर्व नगांमध्ये उपभोग सातत्य असते. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य असते किंवा असावे. त्यानंतर वस्तू जी उपभोगात आणली जाणार आहे ती विभाज्य असावी. त्यानंतर त्याच्यामध्ये स्थिरता असावी आणि एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी त्या वस्तूचा वापर व्हावा. साधारणपणे ही गृहीतकं अभ्यासल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक काल्पनिक उदाहरण आपण तक्त्याच्या सहाय्यानं अभ्यासणार आहोत. मी मागील तासिकेला तुम्हाला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यासाठी एक तक्ता दाखवलेला होता आणि आपण पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये ठक्कर आणि भोसले काटेंचं जे पुस्तक होतं पूर्वी आमच्या काळामध्ये
तर त्याच्यामध्ये एक उदाहरण होतं की उपभोक्ता जेवायला बसलेला आहे आणि तो चपाती किंवा भाकरीचे नग एका पाठोपाठ एक सेवन करत आहे, असं आपण कल्पना करायचं. म्हणजे तो तक्ता आपल्याला समजून घेता येतो आणि अधिक स्पष्टपणे आकृती आणि तक्त्याच्या आधारे आपण तो विश्लेषण करू शकतो किंवा मांडणी करू शकतो. छोट्या छोट्या क्लुप्त्या असतात आणि त्या सांगणं शिक्षकाचं काम आहे, म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं. वास्तविक पाहता तुमच्या नवीन अभ्यासक्रमाच्या बोर्डाने ठरवून दिलेल्या पुस्तकात फक्त तक्ता आणि आकृती आहे. मग काही मुलांना हा तक्ता लक्षात ठेवणं थोडंसं जरा जिकरीचं किंवा अडचणीचं ठरतं. त्यामुळं ते लक्षात ठेवणं, आता तो आपला अंक काय लिहायचे, मग कसं काय ते कमी झालं का वाढलं, कसं लक्षात ठेवायचं. तर तेच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. मी काही नवीन सांगितलेलं नाहीये. माझ्या वाचण्यात आलेलं, आम्हाला अभ्यासक्रमात असलेलं तेच उदाहरण मी तुम्हाला लक्षात ठेवा म्हणाले. म्हणजे हा तक्ता आणि आकृती तुम्हाला स्पष्ट करता येईल. मी पुन्हा एकदा तो तक्ता तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून शेअर करते, जेणेकरून तो तक्ता आणि त्याचं स्पष्टीकरण आपण अभ्यासूयात. हे पहा मुलांनो, तुम्हाला तो तक्ता आठवत असेल, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमध्ये आपण अभ्यासलेला. आता एकूण उपयोगितेचा तो मधला भाग आपण घेणार नाही आहोत. आता आपण सध्या फक्त सीमांत उपयोगितेचा भाग लक्षामध्ये घेणार आहोत. इथे तुमच्या समोर स्क्रीनवर एक चार्ट दिसत आहे, तक्ता, टेबल ज्याला आपण असं म्हणतो. तिथे डाव्या हाताला एक्स ची नगसंख्या असं लिहिलेलं आहे आणि उजव्या हाताला सीमांत उपयोगिता असं लिहिलेलं आहे. आता एक्स ची नगसंख्या म्हणजे एक्स ही विशिष्ट वस्तू असं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये वस्तूंचे नग दिलेले आहेत 1 ते 7 आणि त्यापासून मिळणारी उपयोगिता ही क्रमवार तुम्हाला दिसत आहे. पहिल्या नगापासून उपयोगिता, सीमांत उपयोगिता मिळालेली आहे 10, त्यानंतर दुसऱ्या नगापासून मिळालेली आहे 8, तिसऱ्या नगापासून मिळालेली आहे 6, चौथ्या नगापासून मिळालेली आहे 4, पाचव्या नगापासून मिळालेली आहे 2. आता पाचव्या नगापर्यंत लक्षात आलं. मग आता हे कमी कमीच का झालं, तर सीमांत उपयोगिता म्हणजे आपण अभ्यासलेलं आठवतंय का पहा. एका वाढीव नगामुळे उपयोगितेत पडणारी भर किंवा शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता, साधं वाक्य. आणि सीमांत उपयोगिता ही नेहमी घटणारी म्हणजे कमी कमी होणारी असते. मग इथं आता बघा, ते काल्पनिक मी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं, आपण जेवायला बसलोय आणि मग पहिली भाकरी किंवा चपाती खाल्ली, भूक तीव्र होती, भरपूर उपयोगिता मिळाली, पहिल्यापासून 10, आणि मग थोडंसं आपलं पोट भरलं आणि मग आपण दुसरी चपाती घेतली, तर थोडंसं भूक आपली क्षमलेली होती, भागलेली होती, म्हणून दुसऱ्या नगापासून मिळाली 8, कमी मिळाली थोडीशी, पहिल्या इतकी मिळाली नाही. आणि तसतसं पाचव्या नगापर्यंत जेव्हा आपण आलोत तेव्हा आपल्याला उपयोगिता अगदी कमी झालेली दिसून येत आहे. त्यानंतर आपण 6वा नग उपभोगामध्ये आणला तर आपल्याला 0 उपयोगिता मिळालेली दिसत आहे. चार्टकडे नीट पहा. आणि मग 0 उपयोगिता मिळाली आपल्याला, आणि त्यानंतर सुद्धा आपण जर का 7व्या नगाचं सेवन केलं तर आपल्याला उपयोगिता तिथे ऋण झालेली दिसत आहे. म्हणजे समाधान मिळण्याऐवजी असमाधान दिसत आहे. या तक्त्यावरून आपण असं सांगू शकतो किंवा स्पष्ट करू शकतो की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढवत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. म्हणजे सीमांत उपयोगिता 0 पण होते कधी कधी, आणि ती कधी कधी ऋण सुद्धा आपल्याला झालेली दिसून येते. आणि हेच आपण आकृतीच्या सहाय्यानं आता समजून घेणार आहोत. बघा, त्यावेळेला आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची एक जॉईंट आकृती काढलेली होती. आता त्या आकृतीतला
फक्त खालचा भाग म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेची आकृती असणार आहे. मी पुन्हा तुमच्या समोर स्क्रीन शेअर करते आणि त्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. बघा मित्रांनो, ती आकृती इथे आकृतीमध्ये अक्ष जो आहे खाली आडवी रेष, क्ष अक्षावर वस्तूंचे नग दाखवलेले आहेत. वस्तूंचे नग 1 ते 7 होते. विशिष्ट अंतरावर ते 1 2 3 4 5 6 7 नग दाखवलेले आहेत. आणि डाव्या हाताला य अक्ष आहे जो उभा, त्यावर सीमांत उपयोगिता दाखवलेली आहे. जी उपयोगिता आपल्याला अ अक्षाच्या खाली ऋण झालेली सुद्धा दाखवलेली आहे. पहा तिथे 0 जिथं दिसत आहे तो अ अक्ष अदृश्य स्वरूपात आहे. हे अक्षर अदृश्य स्वरूपामध्ये तिथे असतं. आपण फक्त य अक्ष आणि क्ष अक्ष असंच लक्षामध्ये ठेवतो. एक्स आणि वाय असं तुमच्या लक्षामध्ये आहे. आणि मग सीमांत उपयोगिता आपण विशिष्ट अंतरावर दाखवलेली आहे. आता आकृतीचं नीट निरीक्षण करा. ज्या वेळेला आपण पहिला नग उपभोगात आणतो त्यावेळेला आपल्याला जी उपयोगिता सीमांत उपयोगिता मिळाली ती होती 10. ती आपण 10च्या ठिकाणी बिंदू काढून दर्शवलेली आहे. आणि जसजसं आपण पुढचा नग उपभोगामध्ये आणतो तसतसं आपल्याला मिळणारी सीमांत उपयोगिता बिंदूंच्या साहाय्यानं आपण दाखवलेली तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. एक वेळ अशी आली की 6व्या नगाला आपल्याला 0 उपयोगिता मिळाली. ती क्ष अक्षाला स्पर्श करणारी आहे. आणि त्यानंतर सुद्धा आपण नंतर 7वा नग उपभोगामध्ये आणला त्यावेळेला उपयोगिता ही ऋण झालेली आहे. म्हणजे समाधान मिळण्याऐवजी असमाधान आपल्याला मिळालेलं आहे. ती नकारात्मकता तिथं दर्शवत आहे. शिवाय हे सर्व बिंदू ज्या वेळेला आपण जोडतो त्यावेळेला आपल्याला एक वक्र किंवा रेषा मिळते. त्याला आपण CU म्हणजेच सीमांत उपयोगितेचा वक्र असं म्हणतो. आणि बघा CU हा वक्र जो आहे तो क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. आणि हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवतो. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू, तृप्ती बिंदू असंही आपण म्हणतो. आणि या बिंदूनंतर वस्तूंचा उपभोग आपण जर का वाढवला तर आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणजे या साध्या आकृतीच्या सहाय्यानं आपण सीमांत उपयोगिता घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत समजून घेतलेला आहे. वास्तविक पाहता ज्या वेळेला एखादा सिद्धांत आपण अभ्यासत असतो त्यावेळेला ते विधान, काल्पनिक उदाहरण, तक्ता, आकृती, गृहीत तर आपण सुरुवातीलाच अभ्यासली. गृहीतकं अभ्यासली ती 8 गृहीतकं अभ्यासली. आणि मग नियम म्हटला की त्याला अपवाद हे आलेच. मग हे अपवाद कोणते आहेत तर ते आपण पुन्हा एकदा स्क्रीनच्या माध्यमातून समजून घेऊयात. मग अपवाद म्हणजे काय तर तो नियम कुठे लागू होत नाही किंवा कसा बरोबर नाही हे या माध्यमातून दाखवलं जातं. म्हणजे विशिष्ट गोष्टींसाठी हा नियम लागू पडत नाही हे अपवादांच्या माध्यमातून दाखवलं जातं किंवा स्पष्ट केलं जातं. मी स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करते. तो भाग आपण समजून घेऊयात. आणि वास्तविक पाहता काय होतं की आम्ही फक्त बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकता. फेस टू फेस तिथे वर्गामध्ये असेल तर काही नाही वाटत, परंतु इथे लक्ष लागण्यासाठी मी स्क्रीन तुमच्या समोर शेअर केलेली आहे. मग या सिद्धांताचे अपवाद जे आहेत ते तुमच्या समोर दिसत आहेत. पहिला अपवाद जो आहे तो म्हणजे छंद. माणसाला विविध प्रकारचे छंद असतात. तिकीट जमा करायचं, दुर्मिळ नाणी जमा करायचं, चित्र जमा करायचं,
यांचा संग्रह करायचा छंद असतो किंवा विविध प्रकारचं संगीत आपण ऐकत असतो, पुस्तकांचं वाचन करत असतो, यासारख्या छंदाबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. मग याचं कारण काय आहे? तर यांच्या साठ्यामध्ये जशी वाढ होत जाते तसतसं आपल्याला जास्त आनंद मिळत जातो. त्यामुळं सीमांत उपयोगिता वाढते. परंतु इथं एकजिन्सीपणा आणि सातत्य या गृहितकांचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा अपवाद जो आहे तो म्हणजे कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळतं, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो आणि त्यामुळे पैशाच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते. बघा, एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता मिळत आहे आणि त्याच्याकडची ती वस्तू वाढत गेली तर एखादी कंजूष व्यक्ती, ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते की मिडास राजाचं एक कहाणी तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला एक गोष्ट कधी तुम्ही ऐकली असेल अथवा नसेल, परंतु त्या राजाने खूप काही प्रयत्न करून, उपासना ध्यानधारणा करून देवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून वर मागून घेतला आणि तो वर असा होता की मी ज्या वस्तूला हात लावील ती वस्तू सोनं होईल. देवही प्रसन्न झालेला होता आणि त्याने त्याला वर दिला. आणि मग ही व्यक्ती काय करू लागली की ज्या गोष्टीला हात लावू लागली ती वस्तू सोन्याची होऊ लागली. त्याने त्याच्या महाल जो होता, राजवाडा, त्याला हात लावला, सोनं झालं. त्याची गाडी सोन्याची झाली आणि तो जेवायला बसला, ताट सोन्याचं झालं. परंतु अन्नाचा घासाला त्याने ज्या वेळेला स्पर्श केला त्यावेळेला ते सुद्धा सोन्याचं झालं. म्हणजे ते त्याच्या पोटामध्ये त्याला घालताच आलं नाही, त्याची भूक भागवता आली नाही. बघा, नंतरच्या कालावधीत त्याने काय केलं, आपली आवडती जी मुलगी होती राजकन्या, तिला स्पर्श केला आणि ती सुद्धा सोन्याची झाली. म्हणजे अतिलोभ सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. मग इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की विवेकशीलता या गृहितकाचं उल्लंघन झालेलं आहे. त्यानंतरचं अपवाद जो आहे तो म्हणजे व्यसन. व्यसनी व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं आढळून येतं की त्याला मद्याचा प्रत्येक वाढीव नग तो जेव्हा उपभोगामध्ये आणतो त्यावेळेला त्याच्या नशेची पातळी वाढत जाते आणि त्यामुळं मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखी वाटते. खरं तर तो आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीमध्ये लागू होते तसं बघायला गेलं तर. आणि इथं सुद्धा विवेकशीलता या गृहितकाचं उल्लंघन केलेलं आहे. त्यानंतरचा अपवाद आहे तो म्हणजे सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होत जाते तसतशी सत्तेची लालसा सुद्धा वाढत जाते आणि मग एक पद मिळालं की दुसरं, दुसरं मिळालं की तिसरं, असं त्याची हाव वाढत जाते, लालसा ज्याला आपण म्हणतो. आणि ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. परंतु इथं सुद्धा विवेकशीलता या गृहितकाचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतरचा अपवाद आहे तो म्हणजे पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असं म्हटलं जातं. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता ही वाढत जाते, कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होत नाही. उदाहरणार्थ, श्रीमंत व्यक्तींपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता ही जास्त असते. आणि तसं बघायला गेलं तर मुलांनो, हे सर्व जे सिद्धांताचे अपवाद मानले जातात, कोणत्या ना कोणत्या गृहितकाचं इथं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे अपवाद खरे नसून केवळ भासमान आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे
की साधारणपणे घटत्या सीमांत उपयोगितेला तसे कोणतेही अपवाद नाहीत, ते भासमान आहेत. आणि मग मित्रांनो, ज्या वेळेला एखादा सिद्धांत आपण मांडत असतो त्याच्यावर टीका सुद्धा केली जात असते. आणि मग ही टीका कोणती आहे ती सुद्धा आपण पुन्हा एकदा स्क्रीनच्या माध्यमातूनच पाहूयात. बघा, इथं तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो. याच्यामध्ये पहिली टीका त्यांनी केलेली आहे ती म्हणजे अवास्तव गृहीतक. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी गृहीतकावर आधारित आहे, परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यानंतरची टीका कोणती आहे तर ती म्हणजे संख्यात्मक मापन. उपयोगिता संख्येत मोजता येते आणि तिची बेरीज आणि तुलना करता येते आणि कोष्टकाच्या आधारे सादरही करता येते, पण प्रत्यक्षात उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणं शक्य नसतं. कारण उपयोगिता ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती संख्येमध्ये आणि आकडेवारीमध्ये आपण मोजू शकत नाही. त्यानंतरची टीका याच्यावर केलेली तुम्हाला दिसत आहे ती म्हणजे तिसरी, अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत जो आहे तो गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच म्हणजे टीव्ही यासारख्या अविभाज्य आणि अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही, कारण साधारणपणे या वस्तूंची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते आणि अशा वस्तूंच्या सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य असते. त्यानंतर चौथी टीका केली जाते ती म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. हा सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, पण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलत असते. तसेच किमतीमधील बदल, पैशाचा साठा यामुळे सुद्धा ती प्रभावित होते. आणि त्यानंतरची टीका आहे ती म्हणजे एकच गरज. विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित हा सिद्धांत आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवत असते. आणि त्यानंतर इथे तुम्हाला या सिद्धांतामध्ये जाता जाता आपण या सिद्धांताचं महत्त्व सुद्धा अभ्यासणार आहोत. मग या सिद्धांताचं महत्त्व जे आहे ते पुन्हा एकदा आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहूयात मुलांनो. तुमच्या समोर दिसत आहे ते म्हणजे ह्या सिद्धांताचं महत्त्व. तसं पाहायला गेलं तर या सिद्धांतावर टीका झाली तरी सुद्धा या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळं हा सिद्धांत एक प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत बनलेला आहे. आणि मग याचं पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येतं ते म्हणजे उपभोक्त्यासाठी उपयुक्त आहे, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत नाहीये मुलांनो. पण पहिलं महत्त्व म्हणजे मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणं आवश्यक असतं. आपण इथं काय करतोय, एकाच वस्तूचे नग समान आकाराचे उपयोगामध्ये आणत आहोत. मग मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणं आवश्यक असतं. त्यानंतरचं महत्त्व काय आहे तर सरकारसाठी उपयुक्त. शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. उदाहरण, प्रगतशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण यासारखी धोरणं ठरवताना हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. त्यानंतर मूल्य विरोधाभास ही कन्सेप्ट थोडीशी जरा महत्त्वाची आहे. मूल्य विरोधाभास म्हणजे काय तर वस्तूंचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य असते आणि यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो. मग उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यामध्ये फरक आहे. तो कसा तर काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या फार उपयोगाच्या असतात. बघा, उदाहरणार्थ पाणी,
मग हवा, सूर्यप्रकाश या गोष्टी आपल्याला आपल्या निसर्गामध्ये मोफत मिळतात, फुकट मिळतात. त्याच्यामध्ये प्रचंड उपयोगिता मूल्य असतं. परंतु या वस्तू ज्या आहेत त्यात विनिमय मूल्य नाही. आणि तसंच काही वस्तू ज्या असतात ना, हिरे, सोनं, या ज्या वस्तू आहेत तसा यांचा आपल्याला काहीच उपयोग नसतो, फक्त प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या वस्तू आहेत. परंतु यांना विनिमय मूल्य मात्र प्रचंड प्रमाणात असल्याचं आपल्याला जाणवतं. मग काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. आणि का बरं तसं? तर दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असतं. मग त्या वस्तू कोणत्या? हिरा आणि सोनं जास्त. आलं लक्षात तुमच्या? मग हा एक भाग तुम्हाला इथे महत्वामध्ये दिलेला आहे, म्हणजे मूल्य विरोधाभास या अंतर्गत. आणि त्यानंतर मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मग वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. हा नित्य येणारा अनुभव आपण पुढच्या तासामध्ये, पुढच्या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता ही घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूंची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. साधारणपणे 4 मुद्द्यांच्या आधारे या सिद्धांताचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत यावर दरवर्षी बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न निश्चित येत असतो. त्यामुळं तक्ता, आकृती, विधान, त्याची गृहीतकं, त्याचे अपवाद, त्याचे महत्त्व या मुद्द्यांकडं थोडंसं लक्ष घेऊन याची तयारी करावी. धन्यवाद.